आजचा आपला जो कार्यक्रम आहे तो काहीसा वेगळा आहे. वेगळा यासाठी आहे की जे वेगवेगळे वाचक आहेत आपल्या समाजामधले, त्या वाचकांची एक हक्काची जागा असली पाहिजे वाचनाची. नुसती वाचनाची नाही, वाचनाच्या माध्यमातून जे विचार, ज्या कल्पना आणि ज्या भावना यांचं संचित जमा झालंय ते आपण एकमेकांसोबत वाटून घेतलं पाहिजे. नाहीतरी मागच्या आठवड्यामध्ये संक्रांतीचा सण सुरू झाला. या सणामध्ये आपण आनंद वाटून घेतला पाहिजे, गोडवा वाटून घेतला पाहिजे. पण जर गोडवा वाटायचा असेल आणि पुस्तक आपल्या हातात नसेल तर गोडवा कसा वाटणार आपण? यासाठी आपल्या आजच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी भाग्य म्हणूयात, सद्भाग्य म्हणूयात, सौभाग्य म्हणूयात, ते आपल्या नांदेड जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय राहुल कर्डिले सर या ठिकाणी आलेत. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करणार आहे की जे पुस्तक जिथपर्यंत वाचलंय ते नोट करा. आम्ही तुम्हाला स्पेशल बुकमार्क नंतर देणारच आहोत. थोडं पुस्तक आपण बाजूला ठेवूयात आणि काही क्षणांसाठी या कार्यक्रमाबद्दल माननीय जिल्हाधिकारी सर, माननीय प्राचार्य सर, माननीय व्यंकटेश चौधरी सर यांच्या भावना आपण ऐकून घेणार आहोत आणि परत आपण वाचनाकडे वळणार आहोत. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम माननीय कलेक्टर सर कर्डिले सरांचं यशवंत महाविद्यालय कॅम्पसमध्ये स्वागत करतो. वेगवेगळे प्रोग्राम्स घेतले जातात. विशेष करून हा प्रोग्राम आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे शंतनू यांच्या संकल्पनेतून बिब्लोफाइल्स हा ग्रीक वर्ड आहे. तुम्ही कधी सर्च करून बघा. बिब्लोचा अर्थ असतो पुस्तक आणि फाईल्सचा अर्थ असतो प्रेम करणे. पुस्तकावर प्रेम करणारी एक जनरेशन आहे. आज नाही, जवळपास ग्रीक संस्कृतीपासून आहे. तर पुस्तकावर प्रेम करणारी, नुसतं कंटेंटच नाही तर त्याचे कव्हर पासून प्रेम करणारी एक संकल्पना आहे. जे मुलं आहेत आमचे दरवेळेस नवीन पुस्तक घेतात, नवीन पुस्तक घेऊन वाचतात. आता तसं ह्या मागच्या ह्याच्यापासून असं झालं की आमचे बाहेरचे पण विद्यार्थी, माझे विद्यार्थी पण आता कॉन्ट्रीब्युट करतात. काही विद्यार्थी नसणारे पण पुस्तक वाचायला येतात. ही एक मोठी म्हणजे काय म्हणू आपण आउटपुट म्हणूया की ह्या मुलांना बघून इन्स्पायर होऊन जे माझे विद्यार्थी असतील, आमचे विद्यार्थी नसणारे पण आज कॉन्ट्रीब्युट करतात. अशी ही वेगळी वेगळी ऍक्टिव्हिटी करतात. मी खरं म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं इथं अभिनंदन करतो की चांगली ऍक्टिव्हिटी आपण रन करताय. विश्वासधर देशमुख यांचंही अभिनंदन करतो. वेगवेगळे संकल्पना ते मांडतायत आणि विद्यार्थ्यांचं हे करतात. आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणतो, फक्त अभ्यास नाही तर अभ्यासाव्यतिरिक्त ओव्हरऑल डेव्हलपमेंट मुलांचं करणं. तर मी पुन्हा एकदा सरांचं इथं स्वागत करतो आणि थांबतो. आपल्या जिल्हाधिकारी महोदयांबद्दल खरी विशेष बाब म्हणजे ही की ते जेवढे उत्तम प्रशासकीय अधिकारी आहेत तेवढेच ते एक उत्तम वाचक देखील आहेत. आणि वाचनातून, पुस्तकांमधून एखादा माणूस किती बदलतो, किती घडतो याबद्दल जर तुम्हाला मूर्तिमंत उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही सरांकडे पाहू शकता. बिब्लिओफाइल या शब्दाचा अर्थ आपल्या प्राचार्यांनी सांगितलं तसं पुस्तक प्रेमी आहे आणि आपले राहुल कर्डिले सर देखील स्वतः एक बिब्लिओफाइल आहेत. त्यामुळेच हिंद दी चादर या कार्यक्रमाच्या तयारीमध्ये अतिशय व्यस्त असताना देखील त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. याबद्दल मी तुमचे आभार मानते. आपल्या कलागट्ट्याच्या विद्यार्थ्यांनी, विशेषतः शिवानी कार्लेकर आणि शुभम राठोड यांनी पुढाकार घेऊन आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष बुकमार्क्स बनवले आहेत. त्यामुळे मी जिल्हाधिकारी महोदयांना इथे बोलावते आणि शुभम राठोड यांच्या वतीने वाचन कट्टा शब्दांचा खेळ, ज्ञानाचं चैतन्य, विचारांचा मेळ, माय मराठीची शान उंचावली, कला कर्तव्याची माळ गळ्यात घातली. कवींचे शब्द गाजतात इथे, सुरांचा सूर जुळतो मनामध्ये. एवढ्या चांगल्या उपक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं. त्यांना खरं तर मी अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं एक निवेदक म्हणून मी त्यांना भेटलो होतो आणि एक फार उत्तम निवेदक आहे एवढीच माझ्या मनात त्यांची प्रतिमा होती. मला माहीत नव्हतं की ते या ठिकाणी प्राध्यापक आहेत. आणि त्यांनी ज्यावेळेस मला फोनवर या कार्यक्रमाची संकल्पना सांगितली तर मला खूप प्रचंड आवडली आणि या कार्यक्रमाला यायला मी खूप उत्सुक होतो अनेक दिवसापासून आणि आज त्याचं मला भाग्य मिळालेलं आहे. खरं तर तुम्ही माझं ते भाग्य आहे या ठिकाणी आज येता आलं. कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष, आपल्या कॉलेजचे प्राचार्य
शिंदे साहेब, आपले चौधरी साहेब, हांडे साहेब आणि सर्व टीम, आणि रविवारच्या सकाळी आपला सगळा अमूल्य वेळ काढून इथं आलेले सगळे विद्यार्थी मित्र यांचं स्वागत मी करतो. बिब्लिओफाईल म्हणजे पुस्तक प्रेमी, म्हणजे पुस्तक वेडा त्याला मी म्हणेल. आणि वेडा म्हणजे प्रचलित अर्थाने नाही तर चांगल्या अर्थाने वेडा, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जे पॅशन आहे ते पॅशन आपल्या म्हणजे अंगात असलेला. कविता आहे बालकवींची, खरा भिकारी खराच वेडा परंतु मोठा गुणी कवी हा जगताचा धनी. म्हणजे त्याला वेडा म्हटलंय कवीला, पण वेडा म्हणजे प्रचलित अर्थाने नाही, परंतु वेडा म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचं चांगलं व्यसन किंवा चांगली पॅशन अशी ज्याच्याकडे हे आहे, जिद्द आहे, असा तो व्यक्ती आहे. आणि त्यामुळं बिब्लिओफाईल ही जी तुम्ही जे नाव दिलं, खरं तर तुम्हाला द्यावं लागलं ते अजून चांगलं झालं. एका अर्थाने एक चांगलं नाव तुम्हाला या ठिकाणी मिळालं. आणि कुठल्याही गोष्टीचं जे ब्रँडिंग आहे किंवा जे नाव त्यासाठी महत्वाचं आहे, जे क्लिक करतं आणि एक आपल्याला एक सामूहिक ओळख देणारी त्याची एक गोष्ट असते ती. त्यामुळं या कल्पकतेला पण मी तुमच्या सलाम करतो, तुम्ही हे नाव दिलं. आणि फक्त नाव देऊन आपण थांबला नाही. कोविडमध्ये तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी होतीच, परंतु हे सगळं संपल्यानंतर एक नव्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम चालू केलेला आहे. आणि ही जी गरज आहे वाचनाची, ही कधी नव्हे, ती मला असं वाटतं की खूप प्रचंड आपल्याला जाणवती अशी परिस्थिती आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये विशेषतः मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया याचं जे आक्रमण आहे ते एवढं मोठं आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत, त्याचे काही फायदे पण आहेत, परंतु एक परिणाम त्याचा असा आहे की आपण प्रत्येक व्यक्ती पत्रकार पण झालोय आणि प्रत्येक व्यक्ती आपण एक्सपर्ट पण झालोय. त्यामुळं जो माहितीचा महापूर येतोय हा आपला जो मेंदू आहे त्याला कुठल्याही पद्धतीने प्रोसेस करत नाही, अनालाइज करत नाही, आणि जस्ट तो आपण वाचतो आणि खरं मानून पुढं त्याला पाठवतो. तर ती जी एक इनहेरंट आपल्यात ही आले की इमिडिएट रिस्पॉन्ड करायचं आणि पुढं पाठवायचं, ही जी प्रतिक्रियेची जी घाई आहे, जी आपण ओव्हर रिॲक्शन जी कुठल्या गोष्टीला ती पण आहे. आणि आपला जो इतक्या गोष्टी भडीमार होतो, इतक्या गोष्टी येऊन आदळत आहेत आपल्यावर, तर त्यामुळं आपल्या ज्या मेंदूची क्षमता आहे क्रिटिकल अनालिसिस करायची, कुठल्या गोष्टीचं त्याचं विश्लेषण करण्याची, तुकडे पाडण्याची, समजून खरं खोटं, त्याचे प्रोज आहे, कॉन्स आहेत, हे सगळं सर्वांगीण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कमी होत चाललाय. आणि मला वाटतं त्याला जर आपल्याला कुठेतरी थोपवायचं असेल तर वाचन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण आता जसं प्राचार्य साहेबांनी सांगितलं की मी एक्स्ट्रा करिक्युलर सगळं करून इथं पोहोचलोय, पण ते काय पूर्णतः सत्य नाहीये. एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे सगळ्या बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, दुर्दैवाने मी तेवढ्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नव्हतो, ती आता मला खंत जाणवते. पण एक गोष्ट होती की मी वाचन खूप त्यावेळेस करायचो, मला प्रचंड वाचनाची आवड होती. आणि मला आठवतं की पेपर आमच्या घरी एक यायचा, तर तो संपल्यानंतर मी परत आमच्या घराजवळ एक टपरी होती, त्या टपरीत जाऊन मी पेपर तो वाचायचो. आणि मग त्यातून काही नोंदी काढायचा. सुरुवातीला मला क्रिकेटची आवड होती, तर ते मग पेपर घेऊन येणे, त्यांचे ते फोटो कापून डायरीमध्ये ठेवणे. त्यानंतर जेव्हा म्हणजे एका शिक्षकांनी कौतुक शाळेमध्ये केलं होतं माझं, त्यांनी काही प्रश्न विचारले ज्याचे उत्तर मला सांगता आले, तर त्यांना वाटलं की तुला हे कसं माहित, म्हणून सांगितलं ना मी हे पुस्तक वाचलेलं आहे. त्यावेळेस मी कऱ्हेचं पाणी पुस्तक वाचलं होतं, आचार्य यात्र्यांचं. फार मोठे खंड आहेत, त्याचे 5 खंड आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस MPSC ला पण प्रश्न आला होता की विभावरी शिरूरकर यांचं मूळ नाव काय. त्यांनी त्यावेळेस स्त्रियांना सार्वजनिक जीवनामध्ये पुढे येऊन लिहिण्याची परमिशन नव्हती, एक संकोच होता. आणि असं पब्लिक डोमेन मध्ये कुठली तरी स्त्री येते तर लोक त्या पद्धतीने तिचं स्वागत करत नसायचे. त्यामुळं एक टोपण नाव घेऊन, एक छोपं नाव घेऊन लिहिण्याची एक प्रघात होता. तेव्हा त्यांनी मालती बेडेकरांनी विभावरी शिरूरकर या नावाने लेखन केलं. लोकांना माहित नव्हतं कोण आहे नेमकी व्यक्ती, आणि तो प्रश्न फार अवघड होता.
म्हणजे किती अकॅडमिक मुलगा असेल आणि किती त्याला म्हणजे मार्क पडले असतील 90-95, पण तो केवळ अकॅडमिक असेल, तो फक्त पुस्तकच वाचतोय, तर त्याला ते जमलं नसतं. आणि MPSC ला त्यांनी विचारलं आणि पहिल्यांदा मला ट्रिगर झालं, अरे हे आपल्याला जर येतंय, आपण अशा वेगळ्या गोष्टी वाचतोय आणि या पद्धतीचे प्रश्न येत आहेत, तर आपण करू शकतो. ही जी भावना आहे ना, तो फार छोटा प्रसंग पण मी सांगत असतो, कारण या ट्रिगर पहिल्यांदा वाचनाने झाला, की म्हणजे बऱ्याच भल्या भल्या लोकांना माहित नाही, आपल्याला माहिती आहे, आपण तर 9वी-10वीला आहे. मग आपण करू शकतो, ही जी भावना ती वाचनाने आली. त्यामुळं ते खूप टर्निंग पॉइंट ठरला. आणि आता UPSCच्याच बाबतीत म्हणजे वाचनाचे तर प्रचंड फायदे आहेत, पण UPSCच्या बाबतीत त्याचा विशेष फायदा आहे, कारण आपली जी लेखनशैली आहे किंवा आपल्याला निबंधासाठी किंवा जनरल स्टडीच्या पेपरसाठी जे अवांतर गोष्टी लागतात, त्या सगळ्या आपल्याला वाचनातून मिळतात. आणि मग त्या गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीशी लिंक लावणं, हे ऑटोमॅटिक प्रोसेसिंग आपण करत राहतो. त्याचा खूप प्रचंड फायदा मला पर्सनली जाणवलाय. आणि मला असं वाटतं की ही अशी हॉबी आहे, याच्या म्हणजे त्यात कधी आपण एकटा नसतो. पुस्तकाच्या कंपनीमध्ये आपण कधी एकटं नसतो. आणि कोविडच्या काळामध्ये आपण जो उपक्रम राबवला, खरं तर मलाही असं कधी कधी वाटतं, आपलं काही एक फॅन्टसी टाईप असते ना, की म्हणजे असंच काहीतरी काळ असावा आणि आपण पूर्णपणे मोकळं असावं. आता ते फुर्सत के रात दिन जे आहेत ते तसे मिळत नाहीत, परंतु बऱ्याचदा असं वाटतं की तसा एक कुठली व्यग्रता नसावी, किंवा काही मीटिंग कॉल किंवा अचानक एखादी गोष्ट कधी कधी अंगावर येते, आपलं काम, ते सगळं बाजूला ठेवून फक्त आपण आणि पुस्तकं असंच असावं, असं एक स्वप्न आहे. बघूया ते कधी पूर्ण होतं. परंतु तुम्हाला ते आता सगळं तुमच्या हातात आहे. तुमच्याकडे सगळा वेळ आहे, तुमच्याकडं एवढे चांगले शिक्षक आहेत सगळे, तुमच्याकडे इतका सुंदर प्रिमायसेस आहे, आणि तुमच्या कॉलेजच्या नावातच यशवंत आहे. यशवंतराव चव्हाणांबद्दल किती जणांनी वाचले माहित नाही, परंतु त्यांचं त्यांचं लिखाण आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार याचा पण माझ्यावर चांगला प्रभाव पडलेला आहे. त्यांचं ऋणानुबंध आहे किंवा कृष्णा काठ आहे, सह्याद्रीचे वारे, हे मी खूप सुरुवातीला वाचलं. आणि वाचन आणि लेखन एखाद्या माणसाला वेगळं कसं बनवतं, याचा फार चांगला एक वस्तुपाठ म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत. कारण आपण बरेच लोक बघतो, राजकारणात पण बरेच बघतो, पण मला ते व्यक्तिमत्व असं वेगळं वाटतं, की ज्यामध्ये जो संवेदना आणि एखाद्याला ग्राउंडेड ठेवण्याचं जे आहे, ते मला वाटतं त्यांना त्यातून मिळालं असेल. त्याचा एक किस्सा आहे त्यांचा ऋणानुबंध मधलाच, की ते मुख्यमंत्री झालेले असतात आणि त्यांच्या मामाच्या गावचे काही लोक येतात, म्हणजे त्यांना भेटायला ते काही कार्यकर्ते काहीतरी काम घेऊन आलेले असतात, आणि हे फाईल करत असतात. प्रचंड, आता मुख्यमंत्री म्हणल्यानंतर खूप गर्दी, लोक, कार्यकर्ते सगळेच असतात, आणि त्यांना म्हणजे सेकंदच हे असतं. त्याच्यात मग काही लोक बोलता बोलता म्हणतात की तुमचं ते जुनं घर आहे तुमच्या मामाचं, ते पडलं, म्हणजे ते जुनंच घर झालेलं होतं, तिथं कोणी राहत नव्हतं. परंतु त्यात ते म्हणतात की मी जरी मग नंतर मी ते ऐकल्यानंतर मी त्या याच्यात हरून गेलो, आणि मग त्यानंतर त्यांनी तो त्यातलं एक प्रकरण त्यातलं लिहिलेलं आहे, म्हणजे माणूस किती सेन्सिटिव्ह असावा. आणि तुमच्या कॉलेजच्या नावामध्ये ते यशवंत आहे, तर निश्चितपणे एक लिगसी आहे तुम्हाला. त्यानंतर आपल्याकडे शंकरराव चव्हाण साहेबांचंही मोठी लिगसी होऊन गेलेली, ते एक चांगले वाचक होते, रसिक होते. त्यामुळं तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना करेक्ट टाइम आहे ही सगळी वाचनाची प्रोसेस चालू करायला. आणि मनापासून तुम्ही एन्जॉय करा, त्याच्या नोंदी ठेवा, डायरी करा एक वेगळी. बऱ्याचदा UPSCला इंग्लिश पेपर वाचताना मला एक 2-3 दिवस लागायचे, ते समजत नव्हते अर्थ. मग डिक्शनरी घेणे, लिहिणे, त्याचा अर्थ लिहिणे, परत पेपर वाचणे, ते काही गोष्टी बऱ्याचदा समजत नसायच्या. मग हिंदू पेपर कोणी जर बघितला असेल तर 36 मोठा एकदम बुकलेटच आहे, 36 पानांचा तो पेपर आहे, द हिंदू. आणि सुरुवातीला त्याचा अर्थ कळत नसायचा बऱ्याचशा गोष्टीचा. 3-3 दिवस पेपर पूर्ण वाचायला लागायचे, पण मी तो काय पेशन्स जो होता तो काय सोडला नाही.
जवळजवळ 3-4 हजार शब्द लिहून झाल्यावर मग मला ते पटापट सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. परंतु अशा कुठल्याही पॉइंटला म्हणजे वाचन हे आनंददायी असतं, पण कधी कधी वाचन हे आनंददायी नसूही शकतं. काही गोष्टी ज्या थोड्याशा डिफिकल्ट आहेत किंवा काही ज्या आपण म्हणतो ना की जे क्लासिकल म्युझिक लगेच आपल्याला गोडी लागत नाही. आपल्याला आधी भावगीतं किंवा सिनेगीतं आपण ऐकू, त्याचं रसग्रहण करून मग पुढे जाऊ शकतो. एखाद्याला डायरेक्ट नेऊन क्लासिकलच्या मैफिलीला बसवलं तर तो म्हणाले काय चाललंय, काय म्हणजे काय बोरिंग प्रकार आहे, तर ते तुम्हाला कळणार नाही. पण त्याच्यासारखं दुसरं आनंद नाही, पण त्याला वेळ लागतो. जसं आपण म्हणतो वाचनाची सुरुवात वपू काळे, पु ल देशपांडे अशी होते, नंतर तुम्ही नेमाड्यांपर्यंत जाता. तुम्हाला लगेच हिंदू कादंबरी दिली किंवा कोसला लगेच दिली तर मे बी तुम्ही म्हणाल, नाही तर मागे फिरा तुम्ही परत त्याच्यापासून. त्यामुळे सुरुवात अशीच होती, छोट्या मोठ्या गोष्टी हलक्या फुलक्या. तर माझं जी सुरुवात होती इंग्लिश भाषा समजून घेण्याची, तर ती हिंदू पासून होती. ती इतकी बोरिंग आणि पण मी म्हटलं की नाही, हे आपल्याला समजल्याशिवाय त्याचा पिच्छा सोडायचा नाही. मग 5-6 महिने रोज नोट्स काढणे, माझ्या 2-3 डायऱ्या भरून गेल्या होत्या. बऱ्याचदा एक शब्द वाचला तर लक्षात लगेच राहत नाही, एखादा डिफिकल्ट शब्द असेल तो दुसऱ्यांदा परत आडायचा, मग परत डिक्शनरी बघायचं, मग लक्षात अरे आपण इथं आधी बघितलेलं आहे, त्याला हायलाइट केलं असायचं. किंवा हायलाइट केलेलं असल्यानंतर फोल्ड केल्यानंतर आपल्याला दुसरा शब्द जर त्या याच्यामधला आडला तर आपल्याला कळायचं की नाही आपण हा पण आधी बघितलाय कधीतरी, त्यामुळे त्याची एक रिव्हिजन व्हायची. अशा पद्धतीने करत गेलो. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही पण वाचन अशा पद्धतीने ठेवा. सगळ्याच गोष्टी कदाचित तुम्हाला इंटरेस्टिंग वाटणार नाही, परंतु त्यात हळूहळू त्यातली गोडी तुम्हाला कळेल आणि ती जास्त दीर्घकाळ आनंद देणारी राहील. त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. चांगलं वाचन करा आणि त्याचा खूप फायदेच आहेत, म्हणजे वाचनाचे तोटे नाही आहेत. आणि हे तुमचं फाउंडेशन जे आहे ते आत्ता बनतं, जे वाचनाने बनेल ते नंतर करायला तेवढा वेळ मिळत नाही. इव्हन एमपीएससी युपीएससी जरी म्हटलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट की रायटिंग स्किल महत्वाची आहे. 2000 मार्काचा पेपर रायटिंगचाच आहे. तर ते ज्या गोष्टी आहेत त्या वाचणे, पाठांतर करणे आणि रिप्रोड्यूस करणे या गोष्टी होऊ शकतात एखादा हुशार विद्यार्थी असेल. पण त्याची जी लेखन शैली आहे ती इम्प्रूव्ह होणं किंवा ती डेव्हलप होणं ही थोडीशी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. ती आता तुम्ही चालू करू शकता. एखादं पुस्तक वाचलं तर तुम्हाला काय त्यातलं वाटलं 1 पेजमध्ये, ते तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, मांडता यायला पाहिजे. म्हणजे तो पुढचा टप्पा आहे. आधी वाचा, नंतर तुम्ही लिहा. पण काय आपल्याला वाचलंय आपण, बऱ्याचदा आपल्याला ते लक्षात राहत नाही किंवा मांडता येत नाही. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ही जी चळवळ आहे ती पुढे न्याल. कारण कार्यक्रम आपण जे स्वरूप आहे ते फार अनौपचारिक आणि आटोपशीर सुंदर कार्यक्रम आहे. त्यामुळं हा मला निश्चित विश्वास आहे की कार्यक्रमासाठी कार्यक्रम नाहीये, हा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि जरी विद्यार्थी कमी असले तरी फरक पडत नाही. खरं तर कमीच अशा गोष्टींना लोक कमीच येतात सुरुवातीला. फक्त हे टिकले पाहिजे आणि नंतर ते वाढले पाहिजे. आता ही गोष्ट फक्त यशवंत सोबत मर्यादित न राहता ही पूर्ण नांदेडमध्ये गेली पाहिजे. ही पूर्ण नांदेड महाराष्ट्रभर तर गेलीच पाहिजे, कारण आम्ही दुर्मिळ उपक्रम आहे हा. वन ऑफ द एक्सेप्शनल इनिशिएटिव्ह आहे मी बघितलेला. परंतु आपल्या नांदेडमध्ये तरी आपण हे करू. आणि निश्चितपणे मी एखादं वर्कशॉप सगळ्या जिल्ह्यातल्या मुख्याध्यापकांचं वगैरे ठेवून मी तुम्हालाही त्यामध्ये त्यापूर्वी तुम्ही हा जो उपक्रम आहे तो दर आठवड्यालाच मला वाटतं ठेवला पाहिजे. आपण जरा गॅप सध्या जास्त आहे. खरं तर ही 1.5 तास पण कमीच आहे वाचनाला. तुम्हाला रविवारच्या दिवशी तर 7-8 तास पण तुम्ही किमान वाचू शकता. तर हा उपक्रम जरा फ्रिक्वेंटली ठेवा आणि वाचन करा, पण खूप सिरियसली करा. बऱ्याच आपल्याला खरंच गोष्टी माहिती नसतात. आपल्याला वाटतं त्या माहिती आपल्याला, आणि तो फील येतो व्हॉट्सअपच्या मेसेजमुळे, अरे ही माहिती आपल्याला शिवाजी महाराज पण माहित नाहीये, 4थीच्या पुस्तकातूनच माहिती आहे. आपण किंवा एखादी कादंबरी श्रीमान योगी वगैरे वाचली असेल तर तो इतिहास ती तर त्यात अनेक फिक्शन आणि संवाद मध्ये
रंगवलेले असतात. पण जे ओरिजिनल काम आहे ते वाचलं पाहिजे. आता मी सेतू माधवराव पगडींचं शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचतोय. त्यानंतर बालभारतीने खूप सुंदर पुस्तक शिवाजी महाराजांवर एक प्रकाशित केलं. त्यामध्ये जे ओरिजिनल काम केले लोकांनी, त्यामध्ये बाळकृष्ण आहेत, ज्यांनी डच आणि ज्या बाकी फॉरेन लेखकांनी शिवाजी महाराजांबद्दल काय म्हटलंय त्याच्यावर ग्रंथ लिहिलाय. म्हणजे परकीय प्रवाशांनी काय लिहिलेलं आहे, आणि त्यांनी खरं तर बऱ्याच गोष्टी जास्त लिहिल्या ज्या आपल्या लोकांनी पण लिहिलेल्या नाही कुठे. शिवाजी महाराज कसे दिसत होते, त्यांची हाईट किती, या गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या. त्यानंतर शिवाजी महाराजांची इकॉनॉमिक पॉलिसी कशी होती, बाळकृष्ण असेल, यदुनाथ सरकार असेल, आपले केळुस्कर आहेत, बेंद्रे आहेत, यांनी त्यांनी डॉक्युमेंट सर्च करून, म्हणजे त्यांनी हजारो मोडी लिपी, उर्दू, फारसी सगळं मिळवून ट्रान्सलेट करून ते मांडलेलं आहे. त्यामुळे ते ओरिजिनल काम आहे. ते आपल्याला, आपण फक्त घोषणा देतो तेवढंच आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळं आपल्याकडं फार एक काय म्हणतात, एक पोकळ सगळ्या गोष्टी असतात आपल्याकडे. मला वाटतं शिवाजी महाराजांचं उदाहरण देण्याचं कारण हे की अतिपरिचय आपल्याला आणि नॉलेज शून्य आहे. हा, त्यामुळे मी सांगितलं. तर तुम्ही असं वाचा आणि त्याचं अनुकरण करा. भारत डिस्कवरी ऑफ इंडिया जो नेहरूंचा ग्रंथ आहे तो पण खूप चांगला आहे. तर भारत एक खोज नावाची सिरियल त्यांनी बनवली त्याच्यावर, ती पण अवश्य बघितली पाहिजे. त्याचा मला खूप फायदा झाला. म्हणजे एकदा संगम लिटरेचरवर काहीतरी प्रश्न आला होता, मी त्या एपिसोड बघून जे आठवलं ते मी वाचलेलं नव्हतं 2 मार्कर, कारण माझा हिस्ट्री ऑप्शनल नव्हता. पण GS ला तो प्रश्न आला संगमवर, तर त्यावेळेस मी एपिसोड बघितला आणि जे आठवलं ते लिहिलं. म्हणजे ऍटलीस्ट म्हणलं 2-4 मार्क ते मिळतील, कारण जास्त मार्क ते मिळणं शक्य नव्हतं. आणि त्यातमध्ये खूप सुंदर त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून जो सगळा प्रवास आहे, जैनिझम आहे, सुफिझम आहे, मुघल्स आहे, शिवाजी महाराजांचे, फुले आहेत, ब्रिटिशांचं ऍडव्हेंट कसं झालं, किंवा आर्ट लिटरेचर आपलं कसं आहे. तर यांनी पण तुम्हाला खूप समृद्ध व्हाल. 50-51 एपिसोड आहे त्याचे युट्यूबवर आहेत. तर असं अनेक गोष्टी आहेत. मूवीज चांगले बघा, खूप चांगले चांगले मूवीज आहेत. त्यांनी पण आपल्याला खूप आकार मिळतो या सगळ्या गोष्टींना. एखाद्या गोष्टीकडे कसं बघायचं, त्याची मांडणी कशी बघायची, आणि यातूनच एखादा डायरेक्टर पण तयार होऊ शकतो. तुमचं हेच एज आहे. आपण नागराज मंजुळेंचं उदाहरण बघतो, ते एकदमच दुर्लक्षित आणि साधारण स्टुडंट, न्यू आर्ट्सला नागराज मंजुळे होते. आणि ते अशाच वाचनातून सगळ्या गोष्टी अवलोकन करणं, बघणं, चांगलं जगभरातले चांगले हे आहेत. कोणाला संधी मिळाली तर औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे, AIFF, तिथे प्रयत्न करा जमलं तर. त्यामध्ये पण खूप देश विदेशातले चांगले मूवीज दाखवतात. तर यातून तुमचं सगळं व्यक्तिमत्व घडत असतं. ही संधी आता सोडू नका, कारण हे म्हणजे अभ्यास वाचत असायचे. आणि त्यांचा जो तिथले ऑर्डरली होते ते दुसऱ्या दिवशी येऊन त्यांना त्याच अवस्थेत बघायचे, आणि ते त्यांना विचारायचे, अरे तू अजून गेला नाही का? म्हणजे रात्र पूर्ण निघून जायची. तर इतके ते घडून जायचे वाचनामध्ये. तर असे आपल्याकडे खूप उदाहरण आहे. मला कल्पना आहे की आत्ताच्या काळामध्ये हे चॅलेंजिंग आहे. हा जो सोशल मीडियाचा काळ जास्त चॅलेंजिंग आहे. पण मला वाटतं की आपल्याला तरी म्हणजे तुम्हीच जे हा झेंडा हातात घेऊ शकता. कारण आपल्याला जर चेंज करायचं असेल तर चांगले नागरिक घडले पाहिजे, आणि चांगले नागरिक जर घडवायचे असेल तर वाचन हाच एक मला सोल्युशन सध्या दिसतो सुरुवातीला. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. चांगले पुस्तकं वाचा, आणि तुमचं जे शेअरिंग आहे चांगल्या गोष्टींचं, काय वाचलं नवीन. आम्ही पण म्हणजे वाचायला कमी मिळतं आता, परंतु निश्चितपणे माझे मित्र आहेत, आम्ही त्यांच्याशी शेअरिंग करतो, नवीन काय वाचतोय, काय वाचलं, काय थीम आहे वगैरे. तर तुम्ही पण याचं वाचा, शेअरिंग करा, आणि त्यातून तुम्हाला सगळ्यांना समृद्ध बनवा. परत एकदा मी या सगळ्या उपक्रमाला खूप शुभेच्छा देतो. खूप जबरदस्त उपक्रम आपण शोधलेला आहे, आणि कृतिशीलता आहे त्याच्यामध्ये. बऱ्याचदा आपण काय करतो की व्यक्त करतो एखादी गोष्ट, अशी झाली पाहिजे, असं असलं पाहिजे, मुलांनी
वाचलं पाहिजे असं जनरली बोलून जातं, पण आपण सुरुवात केली आहे. कृतिशीलता म्हणजे 100 विचारांपेक्षा एक कृती महत्वाची आहे. तर ही कृतिशीलता खूप महत्वाची आहे आणि त्याचं अनुकरण खूप आवश्यक आहे. आम्ही प्रयत्न करू. आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या मुख्याध्यापकांना, प्राचार्यांना एकदा बोलू आणि आपण लवकरच आता हिंद की चादरचा प्रोग्राम झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये आपण एक वेगळं याचं वर्कशॉप सारखं काहीतरी ठेवूया. निश्चितपणे मला खूप छान वाटलं आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं यासाठी या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. आपल्यामुळे कुठं फार काही घडत नसतं. अगदी जवळच्या माणसांचं सुद्धा आपल्या वाचून अडत नसतं. आपल्यामुळे कुठं फार काही घडत नसतं. अगदी जवळच्या माणसांचं सुद्धा आपल्या वाचून अडत नसतं. मग का म्हणून आपण जगावरती चिडत जातो? मग का म्हणून आपण जगावरती चिडत जातो? लक्ष देत नाही कुणी म्हणून आतल्यात कुढत जातो. हे सगळं सोडून एकदा मोकळं झालं पाहिजे. हे सगळं सोडून एकदा मोकळं झालं पाहिजे. कुणी न पेरताही आपणाला उगवता आलं पाहिजे. कुणी न पेरताही आपणाला उगवता आलं पाहिजे. कधी येतं उगवता? जेव्हा आपली जमीन कसदार असते. जमीन कधी होते कसदार? पुस्तकाच्या वाचनातून. पुस्तक म्हणजे काय? तर गोठलेला 5000 वर्षांचा काळ. हाताची ऊब त्या गोठलेल्या काळाला लागली की तो काळ वितळायला लागतो. आणि काय जादू असते पुस्तकात. बुद्धांना भेटता येतं, महावीरांना भेटता येतं, बाबासाहेबांना भेटता येतं, शिवाजीराजांना भेटता येतं, गांधींना भेटता येतं, साने गुरुजींना भेटता येतं, नेहरूंना भेटता येतं. एका जन्मात एवढ्या सगळ्या लोकांना दुसऱ्या माध्यमातून कुठं भेटता येणार आहे? आपण सगळ्यांना भेटू शकतो पुस्तकाच्या माध्यमातून. म्हणून आपण फक्त पुस्तक प्रेमी नव्हे, पुस्तकांचं वेड, पुस्तकांचं झपाटले पण आपल्याकडे आलं पाहिजे अशी अत्यंत सार्थ अपेक्षा माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी व्यक्त केली. मी आभारासाठी आपल्या समोर उभा आहे. मी अगदी अंतःकरणपूर्वक श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण वाचन कट्ट्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदयांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आम्हाला या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिली, सहकार्य केलं, याबद्दल मी त्यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करतो. एक उत्तम कवी, चांगले अधिकारी आणि माझे अतिशय लाडके असणारे लेखक व्यंकटेश चौधरी आवर्जून या कार्यक्रमाला वाचक म्हणून उपस्थित राहिले. त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. डॉक्टर विजय भोसले सर हे उत्तम वाचक आहेत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामधले मागच्या मला वाटते साधारणतः 6-8 महिन्यांअगोदर रुजू झालेले UPSC MPSC याच्या मार्गदर्शनाचा खूप चांगला अनुभव असणारे हांडेसर सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. काही पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. हिंदवीचे बाबा, हिंदवी बाळासाहेब जाधव यांचे बाबा बाळासाहेब जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. एक गोष्ट मी सांगायची राहून जाईल. हिंदवी पुण्याला गेली, एकदा मुंबईला गेली. तिथं तिनं मुंबई बुकीज नावाचा कार्यक्रम बघितला. आमच्याकडे आली आणि म्हणाली की सर तिकडं जे चालतंय ते आपल्याकडे नाही का करता येणार? आणि त्यातनं ही गोष्ट सुरू झाली. मी हिंदवीला पुढे यायची विनंती करतो. ही विद्यार्थिनी आहे जिच्या डोक्यातनं ही कल्पना निघाली. ही पूनम आहे नंतर जी याला पुढे घेऊन जाण्याचं काम करते आहे. या सगळी जी टीम आहे ही टीम पुढे घेऊन जाण्याचं काम करते. काही माजी विद्यार्थी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ज्याच्या डोक्यातनं इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड या ठिकाणी वाचन कट्टा नावाची कल्पना जन्माला आली. युवा मनवंतर, विचारशाला का, अभिरुची नावाचे युट्यूब चॅनल जन्माला आले. ते अभिलाष महामुने पुण्यावरून आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मी अभिलाष प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. ओम कवाळे हे पण उत्तम वाचक आहेत, वाचन कट्ट्याचंच प्रोडक्ट आहेत, त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. बालाजी माने आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. माधव पुयड सर या ठिकाणी आले, त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. छत्रपती नावाच्या हॉटेलच्या माध्यमातून सिडकोला आणि थोड्याच काळामध्ये नांदेडला सुद्धा रगडा कॉफी काय असते, चव काय असते हे दाखवून देण्याचं काम करणारे बालाजी लोंढे जे आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांसाठी आवर्जून त्यांच्याकडची कॉफी ते घेऊन आलेले आहेत. त्या कॉफीचा आस्वाद आपल्याला नक्की घ्यायचा आहे. त्यांच्याप्रती पण मी कृतज्ञता व्यक्त करतो. जे बाकीचे पालक आलेत, पूनमचे भाऊ आलेत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अजूनही पालक आहेत त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि शेवटी मी म्हणतो, खरंच कृतज्ञता व्यक्त करायची का? संजय चौधरी असं म्हणतात, आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला. आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला. आपण सगळे पुस्तकप्रेमी, एकमेकांच्या हृदयात घर बांधू. त्या घराला भार कशाला, त्या घराला भार कशाला. मी आता विनंती करणार आहे, वाचन कट्टा शब्दांचा खेळ
ज्ञानाचं चैतन्य, विचारांचा मेळ, माय मराठीची शान उंचावली, कला कर्तव्याची माळ गळ्यात घातली. कवींचे शब्द गाजतात इथे, सुरांचा सूर जुळतो मनामध्ये. वाचन कट्टा आपलं घर आहे, शब्दांत रंगलेलं स्वप्न सजवतो आहे. वाचन कट्टा गप्पांचा मोहर आहे, जगाला समृद्ध करणार आपला आधार आहे. कर्तव्य कट्ट्याची शिकवण खास, जिथे विचारांना मिळतो प्रकाश. कला कट्ट्यावर रंग भरतो जीव, शब्दांची मैफिल करते मन सुखी. अभिरुची फिल्म क्लब नजरेत सापडतो, चित्रांची भाषा हळूहळू शिकवतो. वाचन कट्टा आपलं घर आहे, शब्दांत रंगलेलं स्वप्न सजवतो आहे. वाचन कट्टा गप्पांचा मोहर आहे, जगाला समृद्ध करणार आपला आधार आहे. वाचन कट्टा शब्दांचा खेळ, ज्ञानाचं चैतन्य, विचारांचा मेळ, माय मराठीची शान उंचावली, कला कर्तव्याची माळ गळ्यात घातली. कवींचे शब्द गाजतात इथे,